काय विषय नाही आज आपण बघतो आहोत की पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आपल्या समोर सगळ्यांची निदर्शनास येतोय। आज एकीकडे बांधकाम विभागाचं काम सुरू आहे आणि ह्याच पट्ट्यात आपण जर बघितलं असेल तर केवळ 500 मीटरमध्ये कमीत कमी 7 ते 8 वेळेस लाईन तोडून ठेवलेले आहे। आणि या लाईन तोडत असताना म्हणजे लाईन कसं काम करतायत याचं आपल्याला लगेच लक्षात येईल। किंवा एकीकडे रस्त्याचं काम चालू आहे, दुसरीकडे स्ट्रॉम वॉटर म्हणजे पावसाळी गटर योजनेचं काम चालू आहे। मात्र इथं बांधकाम विभागाचं एकही JEAC किंवा एखादा अधिकारी इथं उपलब्ध नाही किंवा उपस्थित नाहीत। त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर पाणी पुरवठ्याचे अधिकारी आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा पाण्याची लाईन फुटली त्यावेळेस ते हजर झालेले आहेत। खरं बघायला गेलं तर हा सगळा या महानगरपालिकेचा भोंगळा कारभार आपल्या सर्वांना समक्ष येतोय आणि या भोंगळा कारभारामुळे अनेक जणांना बिचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। याचा खऱ्या अर्थाने करावा तेवढा निषेध फारच कमी आहे। आज एकीकडे बघितलं तर केवळ फोटो सेशन करण्यासाठी काही लोक इथं आलेले आहेत, परंतु माझं म्हणणं एकच आहे की हा मुद्दा केवळ फोटो सेशन पुरता न राहता त्यांनी आज ते सत्तेमध्ये आहेत, सत्तेत असताना त्यांनी हा सदरचा प्रश्न महासभेत उचलायला हवा की काम चालू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुमारे 2-2.5 महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवला आहे आणि खोदून ठेवल्यानंतर जर आपण बघितलं असेल त्याची क्युरिंग करायसाठी म्हणे आम्ही वेळ मागतोय, परंतु क्युरिंग पिरियड किती असतो? आज तर त्यांनी PCC सुद्धा अजून केलेलं नाही। क्युरिंग पिरियडच्या नावाखाली म्हणजे आमच्या टेक्निकल अडचणी। आज एकीकडे बघितलं असेल तर जवळजवळ अर्धा ते 1 तास केवळ इथून फाट्यापर्यंत जायला म्हणजे 500 मीटर जायला अर्धा ते 1 तास लागतो ट्रॅफिकमुळे। अनेक ठिकाणी रस्त्यावर अपघात देखील झालेले आहेत आणि या अपघातामध्ये काहींना मोठ्या गंभीर स्वरूपाची दुखापत इजा झालेली आहे। याच कोण जबाबदार आहे? आज जर खऱ्या अर्थाने बघितलं असेल तर या नाशिक महानगरपालिकेचं केवळ आणि केवळ हे ज्या कुंभमेळ्याचा एक मोठा निधी आलेला आहे हा कुठेतरी खर्च करून मोकळं व्हायचं आहे आणि कुठेतरी यांचे खिशे भरायचे याच कामासाठी हा खर्च केला जातो आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही। वास्तविक बघायला गेलं तर आज तिकडं दुसरीकडे पॉवर लॉन्सच्या इथे देखील रायझिंग मेन लाईन करून तोडल्यामुळे तिथे आज शांतीनगर असेल, मक्कलवाद एरिया असेल, महादेव बाग असेल, जिथे या हप्त्यामध्ये केवळ 1च दिवस पाणी आलेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून त्या लोकांना पाणी मिळत नाही। आज देखील तिथं लाईनचं काम चालू असल्यामुळे तिकडे पाणी मिळणार नाही। आज त्याच पद्धतीने क्रांतीनगर, हनुमानवाडी, प्रोफेसर कॉलनी, इकडे मधुन कॉलनी, जाधव कॉलनी, रामवाडीचा काही भाग, हनुमानवाडीचा मोठ्या प्रमाणात काही भाग हा मोठ्या प्रमाणात केवळ आणि केवळ पाण्याच्या लाईनमुळं विस्कळीत झालेला आहे, त्यांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही। आज खऱ्या अर्थाने महानगरपालिकेने याच्याकडे गंभीर्याने लक्ष घ्यायला हवं अशी आमची मागणी आहे। आणि ॲक्च्युली ही वेळ आहे ना, ही पाईपलाईनची फुटेज आहे ना, हे काही पहिल्यांदा नाही, ही 4थी वेळ आहे। 4 वेळेस